जय भीम इंडिया में मैं स्वीटी आपका स्वागत करती हूँ। बढ़ते हैं आज के कुछ महत्वपूर्ण खबरों की ओर। आईटक से संलग्न महाराष्ट्र राज्य स्वास्थ्य खाता कंत्राटी नर्सेस यूनियन की ओर से जिला परिषद के सामने 8वें दिन आईटक के प्रदेश उपाध्यक्ष दिलीप उटाने के नेतृत्व में उपोषण का आयोजन किया गया। आमची आशामध्ये नियुक्ती 2009 मध्ये झाली। त्यानंतर आम्ही चांगलं कार्य केलं म्हणून सरकारने आम्हाला एनएमच्या पदासाठी म्हणून आम्हाला एक चान्स दिला। त्या एनएमचं पद आम्ही एनएमचं ट्रेनिंग आम्ही 2 वर्ष पूर्ण केले। त्यानंतर 5 वर्ष आम्ही खाली राहिलो। नंतर आम्ही डीओच्या सरांना कलेक्टर मॅडमला आम्ही अर्ज दिले की आम्हाला तुम्ही स्वतःहून आशाचं ट्रेनिंग सोडून आमचा राजीनामा घेऊन तुम्ही आम्हाला नर्सेसचं ट्रेनिंग घ्यायसाठी प्रवृत्त केलं आणि आता आम्ही 5 वर्षापासून खाली आहोत। तर आम्हाला न्याय द्यावा। आम्ही आता काय करावे, आमचं कुटुंब आम्ही कसं पोसावं हे करण्यासाठी आम्ही जेव्हा त्यांच्याशी लढलो तेव्हा त्यांनी आम्हाला 2 डिसेंबर 2021ला कंत्राटी पदावर एनएम ह्या पदासाठी नियुक्त केले आणि परत आता 11 महिनेही पूर्ण न होता त्यांनी आमच्याकडून आमचा हक्काचा रोजगार कमी केला। तर आम्ही आता काय करावं, आमच्यासाठी एक मोठा प्रश्न आहे। ह्या नोकरीच्या बेसवर आम्ही आमच्या मुलांना आमच्या ज्या काही आर्थिक गरजा आहे त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही या बेसवरती पूर्ण अवलंबून आहोत। तर आता आम्ही काय करावं हा प्रश्न आमच्याजवळ मोठा यांनी उभा आहे। तर यांनी आम्हाला पूर्ण न्याय द्यावा, नाहीतर आमचे जे आशाचे पद होते ते वापस द्यावे, नाहीतर आम्हाला आत्महत्या करण्याची परमिशन द्यावी। आम्हाला 2 डिसेंबरला एनएम ह्या पदावर त्यांनी सामावून घेतलं। आमची पोस्टिंग हे सब सेंटरला दिली असल्यामुळे आम्ही सब सेंटरला काम करत होतो, पण आम्हाला तिथे एक डेपोटेशन म्हणून दुसरीकडे हलवण्यात आलं। डेपोटेशनमध्ये आम्ही डेपोटेशनमधलं काम करायचं का आम्ही आमच्या भागातलं काम करायचं, याच्यामुळे आमच्या सब सेंटरचं आमचं काम 0 आलं आहे। 8-9 महिन्यामध्ये आम्ही काय करणार? 10 महिने झाले, 11वा महिना लागला आहे। आमचा परफॉर्मन्स सुद्धा आमच्या वैद्यकीय अधिकाऱ्यापर्यंत, तालुका लेवलपर्यंत, जिल्हा लेवलपर्यंत अजूनपर्यंत गेलेला नाही आहे। मग आम्हाला कामाचा अनुभव कसा येणार आणि एका वर्षामध्ये आम्ही डिलिव्हरी कशी करणार सब सेंटरला? या कारणानं आम्हाला कळली। आणि सेवेनिवृत्त म्हटलं तर सेवा ही आमची कमी शेत आहे, पण आशातून सेवा ही आम्ही 12 वर्ष दिली आहे। तर आम्हाला कोण्या नियमावर काढलाय? आम्हाला आशातून घेतलाय, आशातूनच तुम्ही आम्हाला एनएम दिला। आम्ही तुमच्या घरी भीक मागायला आलो नव्हतो, म्हणून आमचं आशाचं पद द्या, नाहीतर आम्हाला एनएम मध्ये सामावून घ्या, नाहीतर आम्हाला जीवा मरणासाठी आम्हाला परमिशन द्या। आमचं कुटुंब आमच्या नोकरीवर आहे, कोणाची परिस्थिती काही सुधारित नाही आहे, सगळे गरीब घरच्या एनएम बसलेले आहे, म्हणून आम्हाला मरण्याची तुम्ही परवानगी द्या। आणि 15 नोव्हेंबरला आम्ही मुंबई येथे मंत्रालयामध्ये तुमच्या समोर आम्ही आमचं आत्मदहन करू, हे आम्हाला तुमच्यासोबत आवाहन करत आहे। हे आमची तुमच्यापर्यंत मागणी है। बाबा साहेब आम्बेडकर साहित्य परिषद की ओर से मंगलवार 8 नवंबर को दलित साहित्य आंदोलन और भविष्य विषय पर डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर कला एवं वाणिज्य महाविद्यालय में विशेष व्याख्यान और सत्कार समारोह में ऋषिकेश कामले ने कहा कि डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के पास कृतज्ञता का भाव था। गोपाल बाबा, वलंगर किसन बंसोड़, शिवराम कामले, गणेश गवई समेत अन्य ने तत्कालीन समाज के लिए उद्धार का कार्य किया था। उनका आदर्श लेकर दलित साहित्य का विकास ऐतिहासिक और औरंगाबाद नगरी की नागसेनवन भूमि में हुआ। अध्यक्षता प्राचार्य निशिकांत आल्टे ने की। मंच पर डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर साहित्य परिषद के अध्यक्ष मोहन सौंदर्य, राष्ट्रीय सेवा योजना के राज्य संपर्क प्रमुख डॉक्टर प्रशांत कुमार वनंजे आदि अधिकारी थे। उलट आमच्या मनुवाद्यांना तो पचत नाही, पण पेरियारचं नाव फुले शाहू आंबेडकरांनंतर पेरियारचं नाव जे जोडलंय तिथपर्यंत पण आपण जाता आलं पाहिजे, कारण की तो खरा चिमटीत पकडणारा त्या सिस्टीमला आणखी ज्या वेगळ्या पद्धतीने आहे तो एक घेतला पाहिजे। परत एक त्याच्यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे इकडे जे चाललेलं आहे ती खेळी किती जबरदस्त आहे की भीमा कोरेगाव आणि बडू बुद्रुकचं जे रिलेशन आहे तेच डॅमेज करण्यासाठी नवीन हा नक्षलवाद हा नावाचा प्रकार आलेला आहे। त्या नक्षलवादामुळे जो एक लोंढा परत इतिहासाकडे चालला होता आणि आमचा जो इतिहास होता तो जसं महार कोण आहे हा असा आहे
सिद्धनाथ नावाचा, त्यानं 5 नाके घेतले, 18 पगड जातीचे 45 लोक घेतले आणि 50 फक्त मेले आणि 500 लोकांनी 25,000 नाकं कापले, मनुची नाकं कापले. पण ह्याचं जे कॉम्बिनेशन आहे 18 पगड जातीचं, वडोबुद्रुकचं असो आणि त्या भूमीचं असो, हे जे कॉम्बिनेशन व्हायला लागलं होतं त्याला खीळ ह्या व्यवस्थेनं मारलेली आहे आणि जाणीवपूर्वक तो ब्रेक जो त्याच्यानंतर जत्रा जाणं गरजेची होती ती नाही झाली. ह्या सगळ्या खेळी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. ते अधिक ताकदीनं घेऊ शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे कृतज्ञतेचा भाव या समारंभावर मला बाबासाहेबांच्या कृतज्ञतेच्या भावनेची आठवण झाली. बाबासाहेबांचं अंधेरीत भाषण झालेलं, विशेषतः अस्पृश्योद्धारासाठी त्यांच्याविषयीची कृतज्ञता. किसन ठाकूर बनसोडे, शिवराम दादा कांबळे आणि शिवराम दादा जवळपास 15 मिनिट होते कालीचरण नंदा गवळी यांच्याशी बाबासाहेबांचं पटत नव्हतं, पण कालीचरण नंदा गवळी तरी नावं बाबासाहेबांनी त्या भाषणात त्यांनी अस्पृश्य ही माणसं राबली, कष्टाने शिकली. या निमित्तानं आमचे मित्र प्राचार्य डॉक्टर अमरावती जिला मतदाता पुनरीक्षण कार्यक्रम में सतत मतदाता पंजीकरण के क्रम में आज मतदाता सूची का प्रारूप प्रकाशित किया गया. इस अवसर पर मतदाता जागरूकता के लिए कलेक्टर कार्यालय, संत गाडगेबाबा अमरावती विश्वविद्यालय, अमरावती साइकिलिंग एसोसिएशन द्वारा मतदाता जागरूकता साइकिलिंग रैली का आयोजन भी किया गया था. अमरावती शहर में हुई रैली में दिलीप पंढरपट्टे, जिला कलेक्टर पवनीत कौर, सभी डिप्टी कलेक्टर, अधिकारी, कर्मचारी, संत गाडगेबाबा अमरावती विश्वविद्यालय के प्रोफेसर, साइकिलिंग एसोसिएशन के सदस्य शामिल हुए थे. प्रयत्न करत असतो, वेगवेगळे मेळावे असतात, सांस्कृतिक कार्यक्रम असतो. तरी सुद्धा हा वेगळा कार्यक्रम अशासाठी आहे की सर्वसामान्य माणसं आता बघणार आपल्याला किंवा हे कोण लोक चाललेले आहेत आणि त्याच्यामुळे उत्सुकता त्याच्यामध्ये जागृत लोकांच्या मनामध्ये होईल की हे काय आहे. त्यामुळे ह्या रॅलीचं महत्त्व थोडंसं वेगळं आहे. भाषण देणं किंवा आम्ही लोकांना आवाहन करणं याच्यापेक्षा सुद्धा याच्यामधून लोकांमध्ये जास्त औत्सुक्य निर्माण होईल आणि लोक जास्तीत जास्त संख्येनं मतदार नोंदणी करतील अशी आपण याच्यामधून अपेक्षा करूया. दुसरा एक चांगला उद्देश असा आहे की सायकलिंग हे खरोखरच एक चांगला व्यायाम प्रकार आहे आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी. आता सगळीकडे खूप जागृती झालेली आहे. प्रत्येक गावामध्ये सायकलिंग करणाऱ्या मंडळींचे क्लब असतात आणि ते कधी कधी 50-50 किलोमीटर आपण बघतो की सुट्टी दिवशी वगैरे सायकलिंग करत असतात. तेव्हा सायकलिंगचाही प्रचार होणं, दोन्ही गोष्टी आजच्या या रॅलीनं साध्य होणार आहेत. मतदार जागृतही होतील आणि जास्तीत जास्त लोक सायकल चालवायला प्रवृत्त होतील, असे दोन्ही उद्देश या रॅलीचे आहेत असं मला वाटतं. आणि म्हणून मी आपणा सर्वांना या निमित्ताने धन्यवाद देतो आणि मनपूर्वक शुभेच्छाही देतो. चंद्रपुर जिला के ज्योति तालुका स्थित एलापुर गांव में एक कपास निकाल रही महिला पर धारदार शस्त्र से जानलेवा हमला किया गया था. पीड़ित महिला अस्पताल में मौत से जूझ रही है और आरोपी खुलेआम घूम रहा है, लेकिन अभी तक आरोपी को गिरफ्तार नहीं किया गया. ऑल इंडिया पैंथर सेना चंद्रपुर के जिलाध्यक्ष रुपेश निमसरकर ने पत्रकार परिषद लेकर तत्काल आरोपी को गिरफ्तार कर कार्रवाई करने की मांग को लेकर ऑल इंडिया पैंथर चंद्रपुर की ओर से पुलिस निरीक्षक चंद्रपुर को निवेदन दिया गया है. ज्योति तालुक्यातील येल्लापूरमध्ये जे प्रेमकला ससाने म्हणून आमची महिला कार्यकर्ती राहते, ही बाई शेतामध्ये काम करत असताना त्याच्या बाजूलाच शेतकऱ्यांनी तिला शेतामध्ये काम करत असताना 3 वाजताच्या दरम्यान किरकोळ काही वादावरून शेतीच्या तिला बेदम आणि शस्त्रांनी मारपीट केली आणि तिच्यावर हल्ला केला. आज ज्योती पोलीस स्टेशन
आम्ही बघतोय की त्या महिलेच्या जे मोकाट आरोपी आहेत, अजूनही मोकाट आरोपींना ज्योती पोलिसांनी पकडलेलं नाही. केवळ 3 आरोपींना अटक केलेली आहे. 12 आरोपी एकूण आहेत. आमची अशी मागणी आहे की ज्या मागील 1985 पासून जे आमची पीडित आहे, त्या पीडितेच्या कुटुंबातील त्याच लोकांनी, त्याच आरोपींनी 5 लोकांचा बळी घेतला आहे. ह्यासुद्धा प्रकरणाचा तपास करून आणि आता जे पीडित प्रेमकलाबाई ससाने आहे, ह्या बाईला जे सुरक्षा द्यावी, पोलीस यंत्रणेकडून त्या कुटुंबाला सुरक्षा पुरवण्यात यावी आणि त्यांच्या शेतातलं जे कापूस आहे, जे आता काळाचं पीक आहे, त्या पिकासाठी काढण्यासाठी पोलीस यंत्रणेकडून मदत करावी, ही मागणी ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलेलो आहोत. याचं निवेदन आम्ही पोलीस अधीक्षक साहेब यांना दिलेलं आहे आणि भविष्यामध्ये जर ह्या महिलेला न्याय नाही मिळाला तर ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीनं चंद्रपूरमध्ये जिल्हा कचेरीवर आंदोलन. जय भीम इंडिया में वक्त हो चला है एक छोटे से ब्रेक का. मिलते हैं ब्रेक के बाद. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. ब्रेक के बाद आप सभी का स्वागत है. नागरिक अक्सर शिकायत कर रहे हैं कि सुधागढ़ के नवनिर्मित सड़कों की गुणवत्ता खराब है. यह स्थिति लगातार सामने आ रही है. सागर मिसाल ने दिखाया कि 5 करोड़ के फंड से 10 किमी उद्दर गोंडव सड़क का निर्माण घटिया गुणवत्ता का है. इस समय जो चौंकाने वाली बात सामने आई है वह यह है कि उद्दर की ओर जाने वाली इस खास सड़क के निर्माण कार्य का निरीक्षण लोक निर्माण विभाग के कनिष्ठ अभियंता या जिम्मेदार प्रशासनिक अधिकारी की मौजूदगी के बिना किया जा रहा है. पीडब्ल्यूडी विभाग के कर्मचारी इस काम की निगरानी और निरीक्षण कर रहे हैं. क्योंकि जिम्मेदार अधिकारी इस समय अनुपस्थित है, यहाँ सड़क का काम खराब गुणवत्ता का हो रहा है. सागर मिसाल और नागरिकों ने कहा कि अगर सड़क का कार्य अच्छी गुणवत्ता का नहीं हुआ तो वे भूख हड़ताल करेंगे. तर हा जो आपला उद्दर कुंभारगर महागाव हातोंड गोंदाव रस्ता आहे, याचा प्रजिमा 40 हा नंबर आहे आणि एकूण 10 किलोमीटरचं काम आहे. हे याच्यामध्ये याची किंमत तुम्हाला सांगायचं झालं, ह्याची वर्क ऑर्डर 4,81,00,000 19,473 रुपये एवढी असून सदर कामामध्ये 75 mm आवश्यकता लांबीमध्ये 75 mm MPM, एक थर 50 mm BM आणि तिसरा थर 25 mm थिक बिटुमिनस कॉन्क्रीट, त्याला आपण BC म्हणतो. त्याच्यामध्ये 3 मोऱ्यांचा समावेश आहे, कॉन्क्रीट वॉल आहे आणि बाजूपट्ट्या भरणे. हा साधारणतः वाव आहे कामाचा. आता उद्दर गोंदाव रस्त्याचं काम चालू आहे, त्याच ठिकाणी आलो आहे. अधिकारी जे इस्टिमेटनुसार जो काय काम करून घ्यायला पाहिजे, त्याच्यामध्ये जी काय 40 mm खडी आहे ती न वापरता त्याच्यामध्ये ह्या अशा पद्धतीची खडी आणि हा 40 mmचा दगड, हे बघा, त्याच्यानंतर ही जी 40 mmची खडी आहे ती वापरली जात नाही. अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की हा काम व्यवस्थित पद्धतीने चालू आहे, पण मी या कामावर उभा आहे. आता इथं तुम्ही परिस्थिती बघू शकता, अतिशय निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे. हा सुधागड तालुक्यातील उद्धर गोंदाव या ठिकाणी जे रस्त्याचं काम चालू आहे, उद्धर गोंदाव या 10 किलोमीटर टप्प्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. यासाठी 4.25 कोटीच्या आसपास निधी उपलब्ध झालेला आहे, परंतु हे सदर होत असलेलं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे
अंदाजपत्रकानुसार हे काम होत नसल्याची तक्रार येथील नागरिक करीत आहेत आणि आमरण उपोषणाचा इशारा देखील दिलेला आहे. यासाठी लागणारे जे काही साहित्य आहे ते साहित्य पूर्णपणे वापरलं जात नाही. डांबरेचा अभाव देखील आहे. तसेच माती आणि खडी या रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणावर असल्याचं दिसतंय. कामाचा जो दर्जा राखला जावा अशी त्यांची मागणी आहे, परंतु त्यानुसार काम होत नसल्याची तक्रार वारंवार या ठिकाणच्या स्थानिकांकडून होताना दिसतंय. आणि जर आपण बघितलं तर या रस्त्यावरून सातत्यानं ओव्हरलोड अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळं 3 वर्षापूर्वी 4 कोटी रुपये खर्च करून या रस्त्याचं काम करण्यात आलं होतं, परंतु रस्त्याची अवस्था ही आता दयनीय झालेली आहे. पुन्हा एकदा नव्यानं यासाठी 5.25 कोटीचा निधी आलेला आहे, परंतु हे काम होत असताना या कामामध्ये कोणत्याही प्रकारचा दर्जा राखला जात नसल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. तुम्ही माझ्या मागे बघू शकता की या ठिकाणी रस्त्याचं काम चालू आहे, परंतु या कामामध्ये कोणत्याही प्रकारचा दर्जा राखला जात नाही. शिवाय आश्चर्यकारक आणि धक्कादायक बाब म्हणजे जे इंजिनियर आहेत, PWDचे अधिकारी आहेत, त्यांनी या कामावर प्रत्यक्षदर्शनी असायला हवं, परंतु ते या ठिकाणी उपस्थित न राहता या ठिकाणी PWDचे मजूर या कामाची देखरेख आणि पाहणी करताना दिसतात. त्यामुळं या कामाचा दर्जा कसा राखला जाईल असा सवाल या ठिकाणी उपस्थित होताना दिसतोय. मतदाता सूची का प्रारूप जारी करने और उनके अनुसार निर्धारित कार्यक्रम को लेकर आज कलेक्टर कार्यालय में पत्रकार परिषद का आयोजन किया गया. 9 नवंबर से 8 दिसंबर तक चुनाव आयोग के माध्यम से विशेष पुनरीक्षण अभियान चलाया जा रहा है. कलेक्टर ने कहा कि यह अभियान आदिवासियों, हाथ मजदूर महिलाओं और तृतीय पंथी और सभी नागरिकों के लिए है. 14वा व 15वा क्रमांक आहे आणि आज रोजी आपले 52% मतदार हे आधार नोंदणी झालेली आहे. 10,95,795 पैकी 5,60,000 मतदारांची आधार लिंकिंग झालेली आहे आणि 5,35,000 मतदार हे आपले अद्याप अजून मतदार नोंदणीसाठी शिल्लक आहेत आधार जोडणीसाठी. बेसिकली आधार लिंक करणं याचा उद्देश हा आहे की मतदार यादीमध्ये कुठल्याही एकाच ठिकाणी नाव मतदार यादीमध्ये असणं अपेक्षित आहे कोणत्याही मतदाराचं. त्यासाठी माननीय भारत निवडणूक आयोगाकडून 1 ऑगस्टपासून हा प्रोग्राम सुरू करण्यात आलेला आहे आणि त्यात कायद्यात आवश्यक ते बदल करण्यात आलेले आहेत आणि नवीन नमुना 6B हा इंट्रोड्यूस करून त्याच्यासोबत मतदार यादीतला जो इपिक कार्ड क्रमांक सोबत आधार कार्ड लिंक करणं याचा उद्देश हा आहे की मतदार यादी शुद्धीकरण आणि मतदार यादीतल्या नावाचं प्रमाणीकरण करणे हा त्यामागचा उद्देश आहे. त्यामुळे यात कुठल्याही प्रकारचं घाबरण्याचं कारण नाही. मतदाराला त्याच्या मतदार कार्डासोबत ज्यावेळेस तो आधार कार्ड लिंक करतो त्यावेळेस त्याला OTP प्राप्त होतो. तो OTP एकचदा असतो आणि एकदा OTP टाकल्यानंतर सक्सेसफुली त्यांचं सबमिशन झालं की त्याचं प्रमाणीकरण हे पूर्ण होतं. विशेष मोहीम राबवतो आहे, पुनर्निरीक्षण मोहीम. याच्यामध्ये आपण साधारणतः 9 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर या साधारणतः 1 महिन्याच्या कालावधीमध्ये ही विशेष मोहीम राबवतो आहे. याच्यामध्ये महिलांसाठी, त्यानंतर तृतीयपंथी आहे, भटके विमुक्त आहे, देवव्यवसाय करणाऱ्या महिला आहेत, अशा अनेक घटकांसाठी आणि विशेष करून सर्व नागरिकांसाठीच ही मोहीम आहे. याच्यामध्ये आपला जो इलेक्टोरल रोल आहे, साधारणतः आपल्या जिल्ह्यामध्ये 10,95,000 आपली मतदारांची संख्या आहे. तर यामध्ये नवीन लोकांनी नोंदणी करणं किंवा आपल्या काही बदल असतील किंवा त्यांचे काही आक्षेप, हरकती आणि काही फीडबॅक असेल तर तो देण्यासाठी आपण ही मोहीम राबवतो आहे. त्यासाठी आपल्या जिल्ह्यामध्ये आपण विशेष ग्रामसभेचं पण आयोजन सर्वत्र केलेलं आहे आणि या माध्यमातून आपला जो मतदार यादी आहे तिचं शुद्धीकरण करणे हा एकंदरीत या सगळ्या प्रोग्रामचा उद्देश आहे. जय भीम इंडिया में वक्त हो चला है एक छोटे से ब्रेक का. मिलते हैं ब्रेक के बाद. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है.
जनहित में जारी। काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kaalepailshospital.com। ब्रेक के बाद आप सभी का स्वागत है। 3 नवंबर को ईडी द्वारा शिवसेना नेता सांसद संजय राउत के खिलाफ कार्रवाई करने के 100 दिन बाद अदालत ने उनको जमानत दे दी है। शिवसेना का उद्धव गट आज जल्लोष मना रहा है। बुल्ढाना के पूर्व जिलाध्यक्ष धीरज लिंगड़े, उपजिलाध्यक्ष संजय हाड़े, डॉक्टर पोपली विधानसभा संयोजक अशोक इंगले ने शिवसेना के कई पदाधिकारियों और कार्यकर्ताओं के साथ संगम चौक पर जोरदार पटाखे फोड़कर मिठाई बांटकर संजय राउत की जमानत का जश्न मनाया। कोणत्याही प्रकारचे तथ्य आणि पुरावे नसताना निव्वळ एका नेत्याचा आवाज दाबण्याचे षडयंत्र, हे षडयंत्रच नव्हे तर हे पाप केंद्र सरकार तथा राज्य सरकारच्या माध्यमातून, ईडीच्या माध्यमातून माननीय संजय राऊत साहेबांवर करण्यात आलं। अनेक दिवस संजय राऊत हे झुकले नाही। त्यांनी एकच सांगितलं होतं की बाबा मी झुकणार नाही आणि कुठेही जाणार नाही, मी शिवसेना शेवटपर्यंत सोडणार नाही। आज 100 दिवसानंतर संजय राऊत साहेबांची जमानत मंजूर झाली, न्यायालयाने मंजूर केली आणि ईडी सारख्या एका प्रशासकीय यंत्रणेवर न्यायालयाने ताशेरे ओढले। आज महाविकास आघाडीचे जवळपास सर्व पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी बुलढाणा जिल्हा शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आम्ही साहेबांचा सुटण्याच्या संदर्भात आम्ही जल्लोष साजरा केला, पेढे वाटून जल्लोष साजरा केला, फटाके वाटून फोडून आम्ही जल्लोष साजरा केला। शिवसेना पक्षाचे तसेच महायुतीचे, महाआघाडीचे प्रणेते सन्माननीय खासदार संजयजी राऊत यांची आज 100 दिवसानंतर आज सुटका झाली। त्याचा जल्लोष करण्यासाठी तमाम शिवसैनिक या ठिकाणी हजर झाले आणि आम्हाला सुद्धा कळवलं होतं, तर आम्ही सुद्धा आलो। ज्या व्यक्तीने ही जी 3 पक्षाची मूठ जी बांधली होती त्यांच्यावर या सरकारने त्यांना न बोलू देण्यासाठी आज त्यांना कारागृहात डांबलं होतं आणि आज सत्याचा, न्यायाचा विजय झाला। आज ते सुटले। आज न्यायदेवतेने जो खरा निर्णय दिला, केंद्र सरकारनं जे खासदार महोदय सन्माननीय संजयजी राऊत साहेब यांच्यावर जो अन्याय झाला, बिनकामानं त्यांना ज्या काळामध्ये पक्ष अडचणीत होता त्याचा फायदा घेऊन जे संजय राऊतांवर जो अन्याय झाला त्याच्यावर ईडीवर जो ताशेरे आज न्यायालयाने ओढले, ते सर्व भारतानं पाहिले, पूर्ण महाराष्ट्रानं पाहिले की हे सरकार जे आहे, केंद्र सरकार आणि हे महाराष्ट्राचं सरकार हे किती बेकायदेशीर आहे आणि किती बेकायदेशीरपणा करून राहिलं। आज न्यायालयाने जे आम्हाला न्याय दिला आणि संजय राऊत सारखा हा व्यक्ती एक वाघासारखा डरकाळी होणारा बाहेर आला, याची पुन्हा शिवसेनेला ताकद मिळून, महाविकास आघाडीला ताकद मिळून आम्ही पुन्हा त्याच ताकदीने उभे राहू आणि पुन्हा त्याच ताकदीने जल्लोष करू आणि उद्धव साहेबांची ताकद वाढू। जय हिंद, जय महाराष्ट्र। आमचे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांचा जामीन झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रभर आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी पसरलं। ठिकठिकाणी पेढे वाटून, फटाके फोडून त्यांच्या या जामीनचं स्वागत करण्यात आलं। आज केंद्रामध्ये असलेलं हे सरकार आणि राज्यामध्ये असलेलं सरकार यांनी दबाव तंत्राचा वापर करून अन्याय अत्याचारानं या ठिकाणी बेकायदेशीररित्या संजय राऊत साहेबांना त्या ठिकाणी तुरुंगात डांबलं आणि आज न्यायदेवतेने न्याय केला, त्यांना निर्दोष ठरवलं आणि कडक भाषेमध्ये ईडीवर ताशेरे ओढले की एका निष्पाप माणसाला या ठिकाणी बेकायदेशीरपणे त्या ठिकाणी तुरुंगात दाबण्यात आलं होतं। आज शिवसेनेचा वाघ हा मोकळा झाला, आज शिवसेनेचा आवाज बुलंद झाला आणि यानंतर सुद्धा शिवसेनेचा आवाज बुलंद होईल। खासदार संजयजी राऊत यांना आत्ताच आज दुपारी कोर्टाने त्यांची जामीन मंजूर केलेली आहे आणि फक्त त्यांची जामीन मंजूर केलेली नाही तर कोर्टाने खूप मोठे ताशेरे ईडीवर ओढलेले आहे की मुळात त्यांना जी अटक झाली होती ती अटकच बेकायदेशीर होती, अशा प्रकारचा कोर्टाने युक्तिवाद त्या ठिकाणी केलेला आहे आणि ईडीनं पक्षपात करून राऊत साहेबांना अटक केली होती आणि त्याच्या विरोधात त्यांची आज सुटका झालेली आहे। म्हणून आज शिवसेनेमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे। आज या ठिकाणी बुलढाणा शिवसेनेच्याही वतीनं या ठिकाणी आम्ही
फटाके फोडून या ठिकाणी संजय राऊत साहेबांचं स्वागत केलेलं आहे। कोर्ट ने शिवसेना नेता सांसद संजय राउत को जमानत देने के बाद प्रवर्तन विभाग ने कहा कि उन्हें अवैध रूप से गिरफ्तार किया और मुख्य आरोपी को छोड़कर उनके खिलाफ बहुत गलत और बेकायदेशीर कार्रवाई की। अदालत के फैसले का स्वागत करते हुए संजय राउत के समर्थन में शिवसेना शहर पुलगांव के उपप्रमुख प्रशांत जी डफले के नेतृत्व में शिवसैनिकों ने ईडी विभाग के कुकर्मों का विरोध किया, जो केंद्र सरकार की कठपुतली है। शिवसेना कार्यकर्ताओं ने जोरदार नारेबाजी करते हुए पटाखे फोड़कर जयकारे लगाए। खासदार संजय राऊत यांच्याबाबत तुमचं काय मत आहे? खासदार संजयजी राऊत यांच्यावर जी ईडी विभागाने जे कारवाई केलेली आहे ते सुरुवातीपासूनच पाहिलं आणि त्या पत्राच्या घोटाळ्याचा जो आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे तो पाहिला असता संजयजी राऊत यांच्यावर जो आरोप आहे तो बेकायदेशीर आरोप आहे आणि ईडीने त्यांना बेकायदेशीररित्या अटक केलं आहे असं PMLA कोर्टानं सुद्धा आपल्या न्यायनिर्णयामध्ये त्यांच्यावर ताशेरे ओढलेले आहे। संजयजी राऊत एक प्रतिष्ठित खासदार, प्रतिष्ठित वक्ता, मुंबईमध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गाजलेले नेते आहेत। अशा प्रतिष्ठित व्यक्तीची ईडी विभागाने मानहानी केलेली आहे आणि ईडीच्या या कार्यपद्धतीवर केंद्र सरकारने आणि कायद्याने त्यांच्यावर बळगा आणला पाहिजे। अफजल खान की कब्र के सामने अनाधिकृत निर्माण को गिराने की शुरुआत पर भाजपा महिला आघाड़ी की प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ ने अमरावती में आयोजित एक प्रेस वार्ता में शिंदे फडणवीस सरकार को बधाई दी और कहा कि न केवल प्रतापगढ़ बल्कि अन्य जिलों की भी सफाई होनी चाहिए। आगे कहा कि अकबर की फोटो नचाने की प्रवृत्ति बर्दाश्त नहीं की जाएगी। एसपी ने अभी तक कोई कार्रवाई नहीं की है, इसीलिए पुलिस को तुरंत मामला दर्ज करना चाहिए। चित्रा वाघ ने मांग की है की पुलिस तत्काल कारवाई करे। मला असं वाटतंय की शिंदे फडणवीस सरकारला धन्यवाद द्यायला पाहिजे की गडांवरती ज्या पद्धतीने अतिक्रमण झालेलं आहे हे लिगली नव्हतं हे समजून घ्या। इलिगली झालेलं अतिक्रमण हे त्या ठिकाणी पाडण्याचं काम चालू आहे, त्याच्याबद्दल धन्यवाद द्यायला हवे। एवढंच नाही, हा फक्त प्रश्न प्रतापगडाचाही नाही आहे, इतरही गडांवरती अशा पद्धतीचं जर कुठे अतिक्रमण झालं असेल तर त्या ठिकाणीही लक्ष देण्याची गरज आहे। मला असं वाटतं की परवा वाशिममध्ये देखील संदलची मिरवणूक काढण्यात आली आणि त्या ठिकाणी अकबराचे फोटो नाचवण्यामध्ये आले। अशा पद्धतीची प्रवृत्ती ही महाराष्ट्रात खपवून घेतली जाणार नाही आणि म्हणून त्यांच्यावरती सुद्धा गुन्हे दाखल व्हावे। ज्यांनी कोणी त्या संदलमध्ये अकबराचे फोटो त्या ठिकाणी लावले त्यांच्यावरती कारवाई व्हावी अशी मागणी कालच मी आयजींकडे त्या ठिकाणी केलेली आहे। मला आश्चर्य वाटतं या संदर्भामध्ये वाशिमचे जे SP आहेत त्यांनी अद्यापपर्यंत गुन्हा दाखल कसा केला नाही आणि येणाऱ्या दिवसामध्ये म्हणजे अगदी आज उद्यामध्येच तो गुन्हा त्या ठिकाणी दाखल व्हावा आणि अशा पद्धतीची भूमिका महाराष्ट्र कधीही स्वीकारणार नाही याच्याबद्दलची दक्षता राज्यातील सगळ्यांनी बाळगणं हे अतिशय गरजेचं आहे। आज के लिए बस इतना ही। देखते रहिए जय भीम इंडिया। जय भीम।